आणि अजित पवारांनी त्यांच्या या सगळ्या राजकीय प्रवासामध्ये प्रचंड चढ उतार अनुभवले। पण त्यांच्या राजकीय प्रवासात एक गोष्ट नेहमीच प्रकर्षाने आणि स्पष्टपणे जाणवत राहिली, ती म्हणजे राजकीय मार्ग वेगवेगळे झाले शरद पवारांचे आणि अजित पवारांचे काही काळासाठी, तरी पवार कुटुंबामध्ये असलेलं नातं मात्र घट्टपणे टिकून राहिलं। एरवी राजकीय टीका टिप्पणी करण्यामध्ये दोनही पक्षांमधले पवार हे आघाडीवर असायचे, पण आनंदाच्या आणि दुःखाच्या प्रसंगी हा राजकीय विरोध कधीच आडवा आला नाही। अजित दादा दादा आमचा विश्वास नाही बसला अजून पण दादा आमच्या आहेत। बारामतीचे अजित दादा, महाराष्ट्राचे अजित दादा। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाठी अखेरचा शब्द म्हणजेच दादा। सुप्रियाताईंचे दादा, नात्यानं काका असले तरी रोहित आणि योगेंद्र पवार यांचेही अजित दादाच। महाराष्ट्रानं अजितदादांच्या रूपात हाच दादा माणूस गमावलाय। अजित पवारांच्या रूपानं पवार कुटुंबानं जे काही गमावलंय ते कुणीच शब्दात व्यक्त करू शकत नाही। शरद पवार अजित पवारांचे नुसते काकाच नव्हे, राजकारणाचे डावपेच शिकवणारे वस्तादच। राष्ट्रवादीची दोन शकलं झाली। पवार काका पुतण्यामध्ये राजकीय लक्ष्मण रेषा आखली गेली, मात्र गरज पडेल तेव्हा अजितदादांनी ती लक्ष्मण रेषा ओलांडत शरद पवारांचा आदर, मान सन्मान आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे घरातल्या वडीलधाऱ्या माणसाचं स्थान कायम जपलं। 80च्या दशकात अजित पवारांना शेतातून राजकीय शिवारात आणलं ते शरद पवारांनीच। त्यानंतर अजितदादांनी राजकारणात कुठवर मजल मारली हे सगळ्यांनाच माहिती आहे। पण गेल्या काही काळात राष्ट्रवादीत फूट पडली आणि अजित पवारांनी वेगळी चूल मांडली। पण राजकीय मतभेद असूनही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठका असोत, कौटुंबिक कार्यक्रम असोत, दोघही काका पुतणे एकत्र दिसले। महापालिका निवडणुकांमध्ये पवार काका पुतण्याची राष्ट्रवादी एक होऊन लढली। अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवारांनी तातडीनं हेलिकॉप्टरनं बारामती गाठली। अजित पवारांच्या विमानाचा अपघात कसा घडला याची माहिती घेतली। रनवे स्टार्ट होतो त्याच्या डाव्या बाजूला 1.5 किलोमीटर जिथं हे रनवे संपतो कोजोबाईचा रनवे जिथं सुरुवात होतो त्या रनवेच्याच बाजूच्या ह्याच्यामध्ये गेलं। खड्डा आहे मोठा, खड्डा म्हणण्यापेक्षा ते आपण भराव केला ते भरावे। एकीकडे अजितदादा, दुसरीकडे सुप्रिया सुळे। पवार कुटुंबातील या बहीण भावाची जोडी, त्यांच्यातली केमिस्ट्री गल्लीपासून दिल्लीला परिचयाची आहे। राष्ट्रवादी फुटल्यानंतर राजकीय दुरावा आला खरा, मात्र या दुराव्याला दोघांनीही कौटुंबिक जिव्हाळ्याच्या उंबरठ्याबाहेरच ठेवलं। सत्ता, राजकारण आणि विचारांमध्ये काही मतभेद होते, मात्र कौटुंबिक मूल्य दोघांनीही जपलं। अनेक कार्यक्रमात सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकत्र आले। अगदी गेल्या खासदारकीच्या निवडणुकीत पवार विरुद्ध पवार असा घरातच संघर्ष उभा राहिलेला असतानाही दोघांनी आपली पातळी सोडली नाही। आज जेव्हा दादा गेल्याची धक्कादायक बातमी आली, तेव्हा सुप्रिया सुळे अक्षरशः निशब्द झाल्या।
रोहित पवार आणि युगेंद्र पवार, अजितदादांच्या नाकासमोर लहानाची मोठी झालेली आणि अजितदादांच्या हाताखाली राजकारणाचे धडे गिरवणारी पवार कुटुंबातली ही तिसरी पिढी. मधल्या काळात काका आणि पुतण्यांमधला संघर्षही महाराष्ट्रानं पाहिला. मात्र अजितदादांसारख्या राजकारणातल्या कसलेल्या पैलवानासमोर हे दोघंही गारच झाले. पण तरीही दादांचा त्यांच्याशी असलेला संवाद हा जराही कटुतेचा नव्हता. दर्शन घे दर्शन काकाचं. त्यांनी आणलं नाही रे मला, नाहीतर मी गाण्या थोडक्यात वाचला. माझी सभा झाली असते तर काय झालं. अजितदादांच्या अपघाताची बातमी समजताच दोन्ही पुतण्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर कुटुंबातल्या अनेकांनी शरद पवारांसोबत राहणं पसंत केलं. त्यात दादांचे थोरले बंधू श्रीनिवास पवारही होते. पण त्या काळात अजित पवारांनी घरातल्या कुणाविरोधात एकही शब्द उच्चारला नाही. शरद पवार कुटुंबाचे आधारस्तंभ असले तरी अजित पवार या कुटुंबाची मजबूत वीण होती. ती वीण आज अचानक उसवली, ती दादांच्या या अकाली जाण्यानं. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.